नाशिकच्या मोदींच्या सभेत कांद्याच्या मुद्द्यावर झालेल्या घोषणाबाजीवरून राजकारण पेटलंय। विरोधकांनी मोदींसमोर घोषणाबाजी करून स्टंटबाजी केल्याचा आरोप केलाय। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी कांदा प्रश्नी कायमचा तोडगा काढण्याची घोषणा केली आहे। नाशिकच्या पिंपळगावच्या सभेत कांदा प्रश्नावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना किरण सानप या तरुणानं सवाल विचारला। शेतकरी आंदोलन करणार नाही यासाठी लाख उपाययोजना करूनही किरण सानपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली। मी मोदीजी कांद्यावर बोला अशा घोषणा दिल्या। ज्यावेळी निफाड म्हणजे कांद्याच्या माहेरघरी मोदीजी येतात आणि ते कांद्या प्रश्नावर बोलत नाही, त्यावेळी ते धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करतात आणि पूर्ण 15 ते 20 मिनिटं त्यांच्या भाषणाची त्यांनी धार्मिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यामुळेच त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलावं, कांद्याच्या प्रश्नांवर बोलावं, म्हणून मी न राहून त्यांना हा प्रश्न केला। कांदा प्रश्नी पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेणाऱ्या तरुणाला अडवणं म्हणजे दडपशाही असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे। या अटी शर्ती आपण का लादल्या हे जाणून घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे। शेतकऱ्यांची ती मागणी रास्त आहे। ती मागणी मान्य करून दोन शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशा प्रकारे दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्ह गोष्ट आहे। किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी अत्यंत कडव्या शब्दामध्ये निषेध करतो। भारती पवार यांनी मात्र किरण सानपांनी केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे। किरण सानपांनी स्टंटबाजी केल्याचा आरोप भारती पवार यांनी केला आहे। प्रसिद्धीसाठी कुठेतरी पंतप्रधानांना प्रश्न विचारणार म्हणून तुम्ही प्रसिद्धीसाठी पुढे येत असाल तर पब्लिक सब जानती है, शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे। संबंधित व्यक्तीने प्रश्न मांडला, कांदा प्रश्नावर बोला आणि त्यांनी ही वाट बघितली नाही की पंतप्रधान कांदा प्रश्नावर बोलतायत। नाशिकच्या पट्ट्यात कांदा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। असं असताना पंतप्रधान कांदा प्रश्नी बोलत नसतील तर घोषणाबाजी होणं साहजिकच असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या शहरांमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही? आणि या भागाच्या शेतकरी कांद्यावर अस्वस्थ आहे। प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील, त्या विषयाला टच करत नसतील तर साहजिकच तुमच्या विषयाला। नाशिकच्या सभेत झालेल्या घोषणाबाजीची भाजपनंही दखल घेतलेली दिसते आहे। निवडणुकीनंतर कांदा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। कांद्यासारखा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढण्याकरता आता त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही प्रयत्न सुरू केला आहे। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक परमनंट अशा प्रकारचं सोल्युशन कांद्याच्या प्रश्नावर आम्ही काढू आणि कांद्याच्या शेतकऱ्याला देखील मदत करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। कांदा निर्यातीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। सरकारनं कांदा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी आणखीन बिकट केला आहे। त्याचे पडसाद मतपेटीतून उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।